नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत ई व्ही एम बाबत. ई व्ही एम महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. महायुतीचे प्रचंड यश मिळाले आणि त्या यशामुळे एक प्रकारे विरोधकांमध्ये नैराश्य पसरलं आणि त्या नैराश्याचं खापर त्यांनी आता ई व्ही एमवर फोडण्यास सुरुवात केलेली आहे. वास्तविक पाहता ई व्ही एमवर भाजपने सुद्धा याआधी आक्षेप घेतला होता. त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होत होते. भारतीय जनता पार्टीचा पराभव होत होता. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांच्यासारख्या नेत्यांनी त्यावर आक्षेप व्यक्त केले होते. परंतु 2014 पासून भाजपचा विजय वारू सर्वत्र दौडत आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आणि त्यांच्या मित्रपक्षांना हा पराभव पत्करावा लागत आहे. या निवडणुकीमध्ये ज्या आधी लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीने मोठे यश प्राप्त केले होते. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुका आपण जिंकू अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांना वाटत होता. परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीच्या समोर अक्षरशः महाविकास आघाडीचा पालापाचोळा उडाल्यासारखी स्थिती झाली. अत्यंत अगदी 50 तिन्ही पक्षांना मिळून 50 देखील जागा मिळू शकल्या नाही. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी हे ऐतिहासिक असे यश मिळवले आणि त्या यशानंतर मग सुरू झाली ती ई व्ही एम बाबतची चर्चा. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विजयाबाबत जो प्रचंड आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास या विजयामुळे अक्षरशः डळमळीत झाला. त्यामुळे त्यांनी ई व्ही एमवर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि याची सुरुवात ही मार्कडवाडीतून झाली. मार्कडवाडी हे माळशिरस तालुक्यातील जे गाव आहे त्या गावातील नागरिकांनी आम्ही अमक्या उमेदवाराला मतदान दिली होती आणि त्यांना प्रत्यक्षात कमी मतदान कसं काय झालं अशा प्रकारचे आक्षेप घेतले आणि तिथून मग तिथल्या लोकांनी एक मॉक पोल घेण्याचं ठरवलं. परंतु ते प्रशासनाने बंद पाडले. त्याच्यामुळे त्या मार्कडवाडीला मग विरोधी पक्षातल्या सर्वच नेत्यांनी एक प्रकारे भेटी द्यायला सुरुवात करण्यात केली. केंद्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जो मिळवलेला हा विजय आहे त्यामागे फार मोठी मेहनत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान नंतर त्यांना जे 5 महिने मिळाले या 5 महिन्यामध्ये त्यांनी जीवापाड मेहनत घेतली आहे. अगदी हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानात आणण्याबरोबरच त्यांनी अगदी छोट्या छोट्या घटकांना त्यांची जी महामंडळाची मागणी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची वीज माफ केली, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले. त्याचबरोबर सामाजिक अभिसरणाचे जे अनेक मोठे निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवले आणि त्याची पावती त्यांना मतदानाच्या रूपातून या विजयामध्ये मिळालेली आहे. एक प्रकारचा एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीने मिळवला. त्यामध्ये त्यांच्या अनेक अंगीकृत संघटनांचा देखील मोठा वाटा आहे. अनेक त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक असतील, विश्व हिंदू परिषद असतील, त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटना आहे. या सामाजिक संघटनांनी मतदान कशा प्रकारे वाढेल याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सामाजिक योजना ज्या महायुतीच्या सरकारने आखल्या होत्या त्या जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. व्होट जिहाद वर फोकस केला. एक है तो सेफ है, बचेंगे तो कटेंगे याच्या प्रकारच्या घोषणांचा ज्या योगी आदित्यनाथांनी दिला होत्या त्या घोषणांचा मतितार्थ जनतेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुती यशस्वी ठरली आणि त्याच्या पावती त्यांना विधानसभेतील अशा ऐतिहासिक विजयाने मिळाले. त्यामुळे ई व्ही एम बाबत खापर फोडणे हे अत्यंत त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर अन्याय होईल आणि एक प्रकारे आता निवडणूक आयोगाने देखील ई व्ही एमवर नेहमीच आक्षेप उपस्थित केले जातात. याबाबत आता एक प्रकारे पुढाकार घेतला पाहिजे आणि ई व्ही एमचे आक्षेप हे कसे खोटे आहेत हे दाखवून दिले पाहिजेत. याबाबत आणखी एक सांगता येईल ते म्हणजे ज्या वेळेला मतदान होतं त्यावेळेला प्रत्येक बूथवर किती आकडेवारी झाली, किती मतदान झालं, किती ह्या बूथवर एवढी मतदारसंख्या होती, एवढं मतदान झालं हे त्या मतदान केंद्रावरच्या पोलिंग एजंटला सांगता येईल. अक्षरशः जी नवीन तंत्रज्ञान आहे त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड वापरून त्याच्यावर या मतदार केंद्रावर किती मतदान झालं, एवढं मतदान होतं आणि एवढं झालं अशा प्रकारचा एक आकडा देखील त्या ठिकाणी सांगता येणं शक्य आहे. त्याचा वापर आगामी काळात निवडणूक आयोगाने करावा. अनेक टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि ई व्ही एम बाबतचे सगळं आक्षेप हे खोडून टाकावेत आणि एक प्रकारचा जनतेमध्ये एक त्याबाबतचा संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करावा.